हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आज ब्लॉग बनवते मी. आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आमच्या घरी एक न्यू मेंबर ॲड होणार आहे. तर त्याच्यासाठी त्याच्या रिलेटेड आज ब्लॉग बनतोय. तुम्हाला हळूहळू समजेलच नक्की कोण ॲड होणार आहे आणि थंबनेलवरूनही कळेल. तर मी आणि माझी बहीण जातोय त्या मेंबरला घेण्यासाठी. तर या चला सोबत जाऊया. गाईज, अशा प्रकारे आमची ट्रेन सुटलेली आहे आणि धावून धावून दम लागलाय आणि ट्रेन काय भेटली नाही. ही बघा, ही माझी छोटी बहीण आहे. हिच्यासाठी खास आम्ही ती गोष्ट घेतोय कारण हिला खूप आवड आहे त्या गोष्टीची. एवढे वर्ष झाले रडते, मला हे घेऊन द्या ते घेऊन द्या, आणि आज आम्ही तिला फायनल घेऊन देतोय तिच्याच पैशाने. बघूया हळूहळू बरोबर भेटते का नाही. गाईज, एसी बस भेटले. एसी बसने जातो आम्ही. पहिल्यांदा एसी बस सो गाईज, आता आम्ही इथे पोहोचलोय. CST ला आलोय आम्ही. जी गोष्ट आम्हाला घ्यायची आहे ती गोष्ट आता मी तुम्हाला सांगूनच टाकते की एक्झॅक्टली काय घ्यायचं आहे. तर हिला कॅट्स वगैरे डॉग्स वगैरे खूप आवडतात. तर आम्ही एक कॅट घेतोय, एक पर्शियन कॅट घेतोय कारण डॉग आम्ही अफोर्ड करू शकत नाही आणि आमच्या घरात जागा नाही. त्याच्यामुळे आम्ही कॅट घेतोय. छोटीसं पिल्लू घेणार आहे कॅटचा आणि खूप एक्सायटेड आहे घेण्यासाठी. तुला काय वाटतं रसिका, पाळशील ना नीट? अरे यार, अंतर आधी मग ना. आणि ही काय लपवते हे तुम्हाला मी थोडं, हिचे दात लपवते. हिचे माझे तर वाकडे तिकडे आहेतच. तिचे दात लपवते, बाकी काही नाही. पण आम्ही तिच्या दाताचं ऑपरेशन करून घेणार आहे. लवकरच तिचे दात नीट होणार आहेत. लास्ट कशाला बरं झालं तर डॉक्टर म्हणजे दात नीट करून घेणार आहेत, बाकी अरे जे काय आहे दात उघडणार त्याच्यात ते टाकणार. मग दाताचं ऑपरेशनच झालं आणि आम्हाला इथे पोहोचायला खूप वेळ लागलाय. 2 तास लागलेत. एवढा वैताग आला ना. मेगा ब्लॉक असला की खूपच वैताग येतो. ट्रेन चालू असली की आपली गप ट्रेनने फटाफट यायला होतं. आता आम्ही थोड्याच वेळात प्रॉफिट मार्केटला पोचणार आहे. तिथून आम्ही कॅट घेणार आहे. तर बघूया बरोबर भेटते कॅट का. तिथे लोक वेडातही काढतात. चाल यार हट, अशा लोकांना व्हिडिओ घ्यायचं म्हणजे फेमस झाले ना उद्या की येणार मागे मागे, ताई मला घे ना, ताई मला घे ना. आय एम जॉकिंग गाईज, जॉकिंग. तेव्हा तुम्ही अजिबात घेणार नाही आता ती. तर आपण डायरेक्ट प्रॉफिट मार्केटमध्ये भेटूया या. आणि गाईज, मम्मीला आणि घरच्यांना आम्ही खूप मुश्किलने कन्व्हिन्स केलंय. माझी मम्मी जरा पण कन्व्हिन्स होत नव्हती. आता पण येताना बोलते बघा तुम्ही सांभाळणार असाल तरच घ्या कारण मी काही बघणार नाही. तर आपल्या मम्मी पप्पांना सवयच असते. पप्पा तसे माझे सांभाळतील पण माझ्या मम्मीला आवड नाही अजिबात. तर बघूया मम्मी कशी हँडल करेल. ऍक्टिव्ह आहे रे. कितने का है भाई? 4000 5000. इसका बाल बड़ा नहीं होता है क्या ज्यादा? नहीं, अलग है ना, वेगळी बाल केस आहेत ना. म्हणजे मोठी होणार आहेत का छोटी होणार केस आहेत? दाट होणार आहेत. और एक कैल्शियम दो ना. ये लो रखो. ऐसा लग रहा है. ऊपर करो.
साहब क्या कर रहे हो भाई? कितीला आहे? ते पहिलं आमच्याकडे घेऊन गेलं. किती दिलं? 20. 11 बोल. गाण्यात उडी 11 बोल. काय? हा? कसलं भारी. छोटा भी गाईज फायनली आम्ही कॅट घेतले. खूप क्यूट आहे. मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते कोणती वाली घेतली आणि कोणतं ब्रेड आहे वगैरे सगळं सांगते. एवढी ॲक्टिव्ह आहे ना, खूप ॲक्टिव्ह आहे. मला खूप एक्सायटेड आहे. कधी घरी पोचते आणि कधी सोडते तिला. खूप क्यूट आहे. तर आता डायरेक्ट आपण घरी गेल्यानंतर भेटूया. एक मिनटं, माझ्या बहिणीचा पण रिव्ह्यू ऐकूया. तिला खूप दिवसापासून कॅट घ्यायची होती. तर बघूया. रसिका सांग, ठेवू ना फोन. सांग कसं वाटतंय? हा, मला कधीपासून घ्यायची होती? किती वर्षापासून घ्यायची होती? हिला लहानपणापासून घ्यायची होती. माझ्याच पेमेंटमधून मला घ्यायला लागली. शेवटी हिच्या पेमेंटमधून हिला घ्यायला लागले. म्हणजे आम्ही बाल कामगार मध्ये हिला पाठवतो काम करायला, असं काही नाही. खूप क्यूट भेटले आणि खूप ॲक्टिव्ह आहे. हा बघते कुठे जातोय आता आपण ते. तर आपण आता डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटू आणि घरी गेल्यावरती मी दाखवते कोणती वाली कॅट घेतली वगैरे प्रॉपर दाखवते. तर चला बाय, थोड्या वेळात भेटू. फायनली आता आम्ही इथे पोचलोय आणि आता आम्ही वरती जातोय. छोटंसं पिल्लू आहे, ते घेऊन वरती जातोय. आता सध्या काय करते? हा बघते काय करते. सगळे लोक काय करतात ते बघते. चला या. बापरे, 2 तास प्रवास करून आणलंय. मला खूप धमाल झालं. कुठे होती? सो गाईज आता आम्ही घरी येऊन तिला ओवाळून वगैरे घेतलेलं आहे छानपैकी. आणि आता ती पूर्ण घराचा स्मेल वगैरे घेते. तिला एक नाव पण ठेवायचंय सुंदर असं. तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा नाव तिच्यासाठी एक छानपैकी. आणि ती खूप ऍक्टिव्ह आहे आणि खूप छानपैकी खेळते. मी तुम्हाला दाखवते एक मिनिट. पैकी खेळते. रूम वगैरे स्मेल वगैरे सगळीकडे घेऊन तिचं झालेलं आहे. हे बघा पूर्ण ऍक्टिव्हपणे खेळते. टिक्का लावलाय तर बघा. हे बघा कशी खेळते. थांब जरा मम्मी. नाही थांबतच नाही. अशा प्रकारे ती पूर्ण एन्जॉय करते. आता थोडं सेट व्हायला तिला वेळ लागणार आहे. पण थोड्या दिवसात ती सेट होईल. त्याच्यानंतर आम्ही तिचं वॅक्सिनेशन वगैरे करणार आहे. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.